हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण आनंदित आहात, मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात. आपला जो आजचा व्हिडिओ आहे यामध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा युनिट 4 मधील 4.2 पी व्ही सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या चॅप्टरचं वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप त्याचबरोबर लँग्वेज स्टडी यांची प्रश्न उत्तरं आपण काय करणार आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. विशेषतः तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखीन एक ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 8वीचे सगळे चॅप्टर बघू शकता. त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे ग्रामर आहे इंग्लिश ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, समजून घेऊ शकता. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया. मग पी व्ही सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस या चॅप्टरचे प्रश्नोत्तर समजून घ्यायला. 4.2 पी व्ही सिंधू अँड आयकॉन ऑफ सक्सेस यातील वॉर्मिंग अप पासून आपण सुरुवात करत आहोत. चिटचॅटचे प्रश्न दिलेत बघा. चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी, आपसात तुम्हाला चर्चा करायची आणि या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सांगायची आहेत. आता प्रत्येकाची उत्तरे वेगवेगळी असू शकतात. बरं, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून इथे आन्सर देत आहे. पहिला प्रश्न आहे, डू लाईक टू प्ले ऑर वॉच द गेम? तुम्हाला खेळ खेळायला आवडतात की बघायला आवडतात? तर याचा आन्सर तुम्ही लिहू शकतात की यस आय लाईक टू प्ले गेम. मला गेम किंवा खेळ खेळायला आवडतो. पुढचा प्रश्न आहे, विच गेम डू यू लाईक टू प्ले? कुठला गेम तुम्हाला खेळायला आवडतो? कुठला खेळ तुम्हाला खेळायला आवडतो? तर आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही आय लाईक टू प्ले क्रिकेट, फुटबॉल अँड बॅडमिंटन. मला क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन खेळायला आवडतं. याच्या व्यतिरिक्त खो खो लिहू शकता, कबड्डी लिहू शकता. तुम्हाला जो खेळ खेळायला आवडतो त्याचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर सम ऑफ आवर लोकल इंडियन गेम्स? काही इंडियन गेम जे आहेत, लोकल इंडियन गेम्स, ओके, त्यांची नावं तुम्हाला सांगायची आहेत. जसं खो खो, आटापाट्या, लंगडी, सुरपारंबी, मल्लखांब, त्यानंतर कबड्डी एक्सेट्रा. हे काही जे हे जे काही खेळ आहेत ते आपले लोकल इंडियन गेम्स आहेत. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हु इज युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन? तुमचा फेवरेट स्पोर्ट पर्सन कोण आहे? खेळाडू कोण आहे तुमचा? तर आन्सर तुम्ही लिहू शकता. आता ही स्पोर्ट पर्सन जो असतो खेळाडू तो प्रत्येकाचा वेगवेगळा असणार आहे. ओके. तर हिचे मी युवराज सिंग आणि विराट कोहलीचं नाव दिलेलं आहे. आता कोणाचं दुसरा एखादा खेळाडू आवडत असेल तर त्याचं नावसुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 5, व्हॉट गेम्स आर प्लेड इन ऑलिम्पिक्स? आता ऑलिम्पिक्स जो खेळ आहे ते ऑलिम्पिक जो काही स्पर्धा आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचे खेळ खेळले जातात? तर आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही हाय जंप, उंच उडी, लाँग जंप, लांब उडी, रनिंग, त्यानंतर बॉक्सिंग, शूटिंग, टेनिस, सायकलिंग, बॅडमिंटन, स्विमिंग, थ्रो द जॅव्हलिन, देन हॉकी एक्सेट्रा. हे काही खेळ आहेत जे खेळले जातात ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो असणार आहे की एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये जे नाव आहे ते तुम्हाला ओळखायचे. आता नंबर 1 नंबर जे चित्र दिसते जे मी लिहिलं बघा सेंटरमध्ये 1, ते कशाचं आहे? ते बॅडमिंटनचं आहे. आता नंबर 2 जे दिसते ते आपल्याला माहिती आहे 3 स्टंप म्हणलं क्रिकेट. नंबर 3 हा फुटबॉल आहे. त्यानंतर नंबर 4 जे आहे ती हॉकी स्टिक आहे, बरोबर की नाही. नंबर 5 हा लॉन टेनिस बॉल आहे. त्यानंतर त्याला हां बरोबर तेच लॉन टेनिस. 6 नंबर, आता हे जे 6 नंबरची भाल्यासारखे दिसते ते जॅव्हलिन आहे. 7 नंबरचं बॅडमिंटनचंच आहे. 8 नंबर जे आहे ते रग्बी आहे. ओके. आणि 9 नंबर जे असणार आहे ते असणार आहे टेबल टेनिस. हा जो असणार आहे तो टेबल टेनिसचा फोटो असणार आहे. हे खेळ आहेत. आन्सर बघू शकता तुम्ही. त्यानंतर पुढचं आहे, मॅच द गेम्स विथ द प्लेस वेअर इट इज प्लेड. आता इथे मॅच द कॉलम तुम्हाला करायचे आहेत. ए आणि बी कॉलम दिलेला आहे. तर क्रिकेट कशासोबत म्हणजे क्रिकेट कुठल्या ग्राउंडवर खेळलं जातं की कुठे खेळलं जातं, कुठल्या प्लेसवर खेळलं जातं, बॅडमिंटन कुठल्या प्लेसवर खेळलं जातं या संदर्भात. म्हणजे बीमध्ये प्लेसेस दिलेले आहेत आणि एमध्ये खेळाची नावं दिलेली आहेत. तर आन्सर बघूया. डिरेक्टली आन्सर बघतोय आपण बघूया डायरेक्टली. क्रिकेटसाठी ग्राउंड असतं, बॅडमिंटनसाठी कोर्ट, गोल्फसाठी कोर्स असतो, बॉक्सिंगसाठी अरेना, स्केटिंगसाठी रिंग आणि कॅरमसाठी बोर्ड. हे ठिकाण आहेत जिथे खेळ खेळले जातात आणि इकडच्या ए साईडचे जे आहेत ते खेळ आहेत. आता आपण वळतोय मार्जिन क्वेश्चनकडे. मार्जिन क्वेश्चनमधील पहिला प्रश्न आहे, व्हॉट वॉज पी व्ही सिंधूज आउटस्टँडिंग अचिव्हमेंट इन 2016? आता पी व्ही सिंधू यांचं अचिव्हमेंट किंवा मग कामगिरी काय होती 2016 साली? नावाजलेली किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो की छान अशी कामगिरी जी केली पी व्ही सिंधूने 2016मध्ये ती कुठली होती? तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, पी व्ही सिंधू वोन सिल्वर मेडल इन 2016 समर ऑलिम्पिक. पी व्ही सिंधू हिने काय केलं होतं तर 2016 साली जे समर ऑलिम्पिक झालं त्यामध्ये तिने सिल्वर मेडल जिंकलं होतं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, अराउंड व्हॉट एज डिड सिंधू स्टार्ट हर अचिव्हमेंट्स इन बॅडमिंटन? कुठल्या वयामध्ये
सिंधूने काय केलं तर चांगल्या प्रकारची कामगिरी बजावली होती. कशामध्ये तर किंवा कामगिरी तिने बजावायला सुरुवात केली होती बॅडमिंटनच्या क्षेत्रामध्ये. ते कुठल्या एजमध्ये तिने ती सुरुवात केली होती. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. पी सिंधू स्टार्टेड हर अचिव्हमेंट्स अराउंड द एज ऑफ 10. 10 वर्षाची असताना तिने काय केली तर स्वतःची कामगिरी बॅडमिंटनमध्ये बजवायला किंवा मग सुरुवात केली होती. व्हॉट वॉज सिंधूज फर्स्ट विन ॲट इंटरनॅशनल लेवल. सिंधूचं फर्स्ट इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिलं पदक तिने केव्हा जिंकलं. ओके, तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. पी सिंधू वॉन हर फर्स्ट अचिव्हमेंट इन द इयर 2009. म्हणजे पी सिंधूने पहिलं जे अचिव्हमेंट आहे, पहिलं जे यश आहे तिला 2009 साली मिळालं इंटरनॅशनल लेवलला. त्यानंतर आहे बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन द रिओ ऑलिम्पिक्स इन 2016 व्हॉट डिड शी विन. ओके, म्हणजे 2016मध्ये जे काही रिओ ऑलिम्पिक्स झालं त्यामध्ये सिल्वर मेडल तिला मिळालं, म्हणजे रौप्य पदक ज्याला आपण म्हणतो. तर त्या जिंकण्यापूर्वी तिने कुठले मेडल्स जिंकले होते किंवा तिने कशात यश मिळवलं होतं. आन्सर मग तुम्ही लिहू शकता बघा. बिफोर विनिंग द सिल्वर मेडल इन रिओ ऑलिम्पिक्स. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवण्यापूर्वी सिंधू वॉन द मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमेन्स सिंगल टायटल. तिला काय मिळालं तर सिंधूनं काय जिंकलं तर जे की मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमेन्स आहे त्याचं सिंगलचं टायटल तिने जिंकलं. इन ऑगस्ट 2016 2016मध्ये शी डिफिटेड वर्ल्ड नंबर 2 वांग यिहान अँड रिच द सेमीफायनल्स ऑफ द वर्ल्ड सिंगल इव्हेंट ॲट समर ऑलिम्पिक. आणि 2016मध्ये तिने काय केलं तर वर्ल्ड जगातली जी काही नंबर 2ची रँक असलेली वांग यांग आहे तिला तिने हरवलं आणि स्वतः सिंधू ही सेमीफायनलमध्ये पोहोचली विमेन सिंगलच्या. कुठे तर समर ऑलिम्पिक्समध्ये. शी रिच सेमीफायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स बाय डिफिटिंग जपान्स नोझोमी ओकुहारा. आणि तिने काय केलं तर सेमीफायनलमध्ये ती पोहोचली रिओ ऑलिम्पिकच्या. कशाने तर जपानची जी काही नोझोमी ओकुहारा आहे तिला हरवून. अशा प्रकारे तिने काय केलं तर पदक मिळवले होते सिल्वर मेडल मिळवण्यापूर्वी. नेम द 2 ग्रेट ऑनर्स दॅट सिंधू हॅड रिसिव्ड. जे काही 2 ऑनर्स आपण त्याला म्हणू शकतो की तिला जे काही 2 हे मिळालेत सन्मान मिळालेत तर ते कुठले 2 ग्रेट सन्मान तुम्हाला सांगायचे आहेत. तर ते 2-3 मी दिलेले आहेत जे तिला मिळालेले आहेत. त्यामध्ये पद्मश्री अवॉर्ड तिला मिळाला, अर्जुन अवॉर्ड तिला मिळालं, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसुद्धा तिला मिळालं. हे काही ग्रेट ऑनर्स काही सन्मान तिला मिळालेले होते. त्यानंतर आहे व्हॉट डिफरन्स डू हर पॅरेंट्स मेक वेन दे अटेंड हर टुर्नामेंट्स. ओके, आता सिंधूच्या खेळांच्या सामन्यांना तिचे आईवडील हजर राहिल्यामुळे कुठला फरक पडला किंवा काय फरक पडला. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघायचं. द रोल ऑफ सिंधूज पॅरेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हर ड्युरिंग इम्पॉर्टंट मॅचेस. आता जे काही सिंधूचे आईवडील होते ते खूप महत्त्वाची भूमिका बजावत होते तिच्या प्रत्येक मॅचच्या वेळेस. महत्त्वाची भूमिका किंवा महत्त्वाच्या मॅचेसला ते खूप महत्त्वाची भूमिका बजावत होते किंवा त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे किंवा होता. हर फादर गिव्स हर अ समरी ऑफ हाऊ शी प्लेज अँड दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू हर. तिचे वडील जे आहेत ते काय करायचे तिला समरी सांगायची ती कशी खेळली किंवा तिने कसं खेळायला पाहिजेत आणि निश्चितच त्याला त्याचा फायदा होता. तिला फायदा व्हायचा तिच्या वडिलांनी जे गायडन्स केलं त्याचा. हर पॅरेंट्स कॅन शो ऑर डिस्क्राईब एक्झॅक्टली वेअर शी गोज रॉंग इन द गेम. आणि तिचे वडील तिला पॅरेंट्स जे आहेत ते त्यांना तिला सांगू शकत होते की ती कुठे ती चुकली हे तिचे आईवडील तिला सांगू शकत होते. विच शी मे नॉट नोटीस इझिली. ज्या गोष्टी ती इझिली नोटीस करू शकत नाही ते तिचे आईवडील बघून तिला सांगत होते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे हाऊ कॅन वन कम आउट ऑफ फेल्युअर ऑर लॉस अकॉर्डिंग टू सिंधू. आता सिंधूच्या मतानुसार एखादा खेळाडू हा अपयश किंवा पराजय, फेल्युअर म्हणजे अपयश, लूज म्हणजे पराजय, यातून कसा बाहेर पडू शकतो. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. अकॉर्डिंग टू सिंधूच्या मतानुसार इफ ही ऑर शी इज वन ऑफ द टॉप प्लेयर्स. तो किंवा ती काय असेल एक वन ऑफ द टॉप म्हणजे नावाजलेले प्लेयर असतील किंवा टॉपचे प्लेयर आहेत अँड डज नॉट प्ले वेल. आणि जर ते चांगले खेळले नाहीत, लूजेस इन द फर्स्ट और सेकंड राऊंड, पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ते हरले, ही शी नॅचरली फील सॅड. निश्चितच त्यांना किंवा तिला किंवा मग त्याला काय वाटणार आहे, वाईट वाटणार आहे. बट ही ऑब्लिक शी नीड्स टू कम आउट ऑफ द सिच्युएशन. परंतु त्याला किंवा मग तिला त्या सिच्युएशनमधून बाहेर येणं गरजेचं आहे. अँड देन प्रॅक्टिस हार्ड. आणि खूप जास्त प्रॅक्टिस सराव करावा लागेल. अँड आयडेंटिफाय हिज ऑर हर मिस्टेक. आणि त्याला किंवा तिला स्वतःच्या ज्या चुका आहेत त्या शोधाव्या लागतील. अँड लर्न फ्रॉम इट. आणि त्यातून शिकावं लागेल.
ऑफकोर्स इट टेक्स टाईम टू कम आउट ऑफ इट, निश्चितच यासाठी वेळ लागेल. बट ही शी नीड टू कॉप विथ, परंतु त्याला किंवा मग तिला त्यासोबत त्या परिस्थितीसोबत काय करायला लागेल तर ॲडजस्ट करावं लागेल. हे त्याचा आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. पुढचा जो प्रश्न आहे डिरेक्टली आपण वळतो आहोत आता इंग्लिश वर्कशॉपकडे. इंग्लिश वर्कशॉपमधील पहिला प्रश्न आहे बघा, कंप्लीट द वर्ड्स बाय फिलिंग इन द मिसिंग लेटर्स. मिसिंग लेटर्स तुम्हाला फिल करायचे आणि शब्द तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर डिरेक्टली आन्सरकडे येऊ आपण. ई नंतर एक स्पेस दिलेला आहे बघा, लेटर मिसिंग आहे तिथे, तिथे एन टाकल्यानंतर ते होतं इन्हान्स. एफ ई त्यानंतर पुन्हा एक मिसिंग आहे तिथे पुन्हा ए टाकलं तर होतं फीचर. एल त्यानंतर मिसिंग लेटर आहे आणि यू एन सी एच तिथं होईल लॉन्च, LAUNCH. NOT त्यानंतर त्या मिसिंग लेटच्या ठिकाणी तुम्ही ई लिहा म्हणजे नोटवरती हा शब्द तयार होईल. मेंटर MENTOR ई टाकल्यानंतर ते मेंटर शब्द तयार होतोय. आयडेन त्यानंतर मिसिंग लेटर आहे तर तिथं टी टाका, आयडेंटिफाय असा शब्द तिथे तयार होणार आहे. हे आन्सर तुम्ही याची लिहू शकता. त्यानंतर पुढं आहे मेक ॲज मेनी 3 लेटर और 4 लेटर वर्ड्स. 3 लेटर वर्ड किंवा मग 4 लेटर वर्ड्स तुम्हाला बनवायचे आहेत. एक शब्द तुमच्यासमोर दिलेले आहेत कंटेम्पररी त्यापासून. ओके, तर बरेचसे शब्द तयार होतात याच्यामध्ये, मी तुम्हाला काही देत आहे, तुम्ही या व्यतिरिक्तही बनवू शकता. जसं आहे टीम, पॉट, पुअर, नेट, पेन, नॅप, नॉम, रोम, पॉट, मोन, टियर, मोर, टेन, एम्प्टी, रेअर एक्सेट्रा. हे काही शब्द मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. या व्यतिरिक्त आणखीनही शब्द यापासून तयार होणार आहेत. ओके, तुम्ही ते शोधू शकता. त्यानंतर पुढचं आहे सेकंड क्वेश्चन, मेक सेंटेन्सेस ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग फ्रेजेस और आयडॉम्स. आता खाली जे काही फ्रेजेस दिले आहेत त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचे तर स्वतः त्याचा वापर तुम्हाला वाक्यात करायचा किंवा वाक्य तुम्हाला बनवायचे असणार आहेत. पहिलं आहे टू इन्हान्स फर्दर. ओके, इन्हान्स म्हणजे काय तर वाढवणं किंवा संवर्धन करणं आपण म्हणू शकतो. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, वाक्य तुम्ही बनवू शकता, विकास वर्क हार्ड टू इन्हान्स फर्दर हिज स्किल इन क्रिकेट. म्हणजे विकास जो आहे तो खूप कठोर मेहनत करत आहे, कशासाठी तर स्वतःचं स्किल कशामध्ये तर डेव्हलप करण्यासाठी, क्रिकेटमध्ये डेव्हलप करण्यासाठी किंवा मग ते वाढवण्यासाठी, क्रिकेटमध्ये वाढवण्यासाठी तो खूप मेहनत करत आहे. तो म्हणजे कोण? विकास. इन्हान्स म्हणजे वाढवणे किंवा प्रगती करणे थोडक्यात. पुश द इन्व्हलप, तर याचं तुम्ही लिहू शकता वाक्य, ते म्हणजेच विराट कोहली हॅज बीन पुशिंग द इन्व्हलप लाईक नो बॅट्समॅन हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट. पुश द इन्व्हलप म्हणजे काय तर रेकॉर्ड बनवणं थोडक्यामध्ये. तर विराट कोहली जो आहे त्यांनी काय केलं तर रेकॉर्ड बनवलं आहे, ज्याच्या अगोदर कोणी बॅट्समॅननं ते बनवलं नाही इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट, कुठल्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये. त्यानंतर पुढचं आहे टू लॉन्च. आता लॉन्चला आपण म्हणू शकतो बघा, स्नेहा वॉन्ट्स टू लॉन्च हर डॉटर ॲज अ हिरोईन. लॉन्चला आपण मराठीत म्हणू शकतो की सुरुवात करणे किंवा प्रस्तुत करणे, ज्याला आपण म्हणू शकतो स्टार्ट किंवा बिगिन. तर स्नेहाने काय केलं, तिच्या मुलीला ॲज अ हिरोईन काय केलं तर लॉन्च केलं किंवा तिला करा वाटतंय. वीक इन अँड वीक आउट. तर वीक इन अँड वीक आउट याला तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. इट्स इम्पॉसिबल फॉर एनी मॅन टू बी सक्सेसफुल वीक इन अँड वीक आउट. म्हणजे हे खूप कठीण आहे एखाद्या व्यक्तीला की सक्सेसफुल होणं, यशस्वी होणं काही वीकमध्ये. ओके, अशा प्रकारे तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता. पुढचं आहे टू क्रिएट हिस्ट्री, इतिहास बनवणं. ओके, तर इतिहास बनवण्या संदर्भात कसं इतिहास बनवणं आपण त्याला म्हणू शकतो किंवा मग इतिहास घडवणं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. युवराज सिंग हॅज क्रिएटेड हिस्ट्री इन द वर्ल्ड T20 कप ऑफ क्रिकेट बाय हिटिंग 6 सिक्सेस इन अ रो. युवराज सिंगने काय केलं तर इतिहास घडवला होता किंवा घडवला आहे वर्ल्ड T20 कपमध्ये क्रिकेटच्या, कसा तर 6 सिक्स मारून हा इतिहास घडवला आहे. टू कम आउट ऑफ, बाहेर पडणे. टू कम आउट ऑफ म्हणजे बाहेर पडणे थोडक्यात. इट्स नॉट इझी टू कम आउट ऑफ द नॅचरल कॅलेमिटी लाईक अर्थक्वेक. आता हे खूप अवघड आहे बाहेर पडणं, कशातून? नॅचरल कॅलेमिटी जी आहे, नैसर्गिक जी काही आपद आहे जसं अर्थक्वेक, यातून बाहेर पडणं कसं तर सोपं नाही, असा याचा अर्थ होतोय. प्रिपेअर अ प्रोफाईल फॅक्ट फाईल ऑफ PV सिंधू युझिंग फॉलोइंग पॉईंट्स. आता खाली काही पॉईंट्स दिले, त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे तर एक फॅक्ट फाईल तयार करायची आहे PV सिंधूची. आता डिरेक्टली आन्सर मी दिले आहेत तुम्हाला इथं. सिंधूज प्रोफाईल, फुल नेम पुसरला व्यंकटा सिंधू, डेट ऑफ बर्थ 1995मध्ये तिचा जन्म झालेला आहे. PV रामना फादर नेम, P विजया मदर नेम,
नेटिव्ह ऑफ आंध्र प्रदेशची ती आहे. स्टार्टेड बॅडमिंटन ॲट एज 8, 8व्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. फर्स्ट कोच महबूब अली, सेकंड कोच पुलेला गोपीचंद. फर्स्ट मेजर अचिव्हमेंट ॲज ज्युनियर, एक ज्युनियर म्हणून पहिली अचिव्हमेंट तिची कामगिरी काय होती तर द फिफ्थ सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी, म्हणजे अंडर 10 जी कॅटेगरी आहे त्यामध्ये फिफ्थ सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिपमध्ये ती जिंकली. त्यानंतर फर्स्ट इंटरनॅशनल विन, एक आंतरराष्ट्रीय विजय तिचा कधी झाला तर वोन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेड इन कोलंबो. आता जी काही ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप बॅडमिंटन चॅम्पियनशिप झाली कुठे कोलंबोला 2009मध्ये, तिला तिथे काय मिळालं तर ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. ती फर्स्ट इंटरनॅशनल आपण काय म्हणू शकतो थोडक्यामध्ये विजय तिचा होता. ऑनर रिसिव्ड, कुठले कुठले सन्मान तिला मिळाले आहेत? अर्जुन अवॉर्ड मिळालं आहे, पद्मश्री अवॉर्ड मिळालेलं आहे, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसुद्धा तिला मिळालेलं आहे. ग्रेटेस्ट विन इन 2016, सगळ्यात मोठा विजय तो असेल तिचा 2016 साली झाला, तो म्हणजे काय तर शी वोन सिल्वर मेडल इन द फायनल्स इन द रिओ ऑलिम्पिक. रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये तिला काय मिळालं होतं? सिल्वर मेडल मिळालं होतं. हर ग्रेट स्ट्रेंथ, तिची मजबूत बाजू काय आहे तर हर ॲटिट्यूड अँड नेवर से डाय स्पिरिट, तिचा ॲटिट्यूड दृष्टिकोन तिचा आणि कधी हार न मानणं ही तिची काय तर ग्रेट स्ट्रेंथ आहे. त्यानंतर एक क्वेश्चन नंबर 4, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स, तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये काय करायचे थोडक्यात उत्तर लिहायचे आहेत. व्हॉट मेड सिंधू टेक अप बॅडमिंटन ॲट द एज ऑफ 8, कशामुळे अशी कुठली घटना घडली की ज्यामुळे काय झालं तर वयाच्या 8व्या वर्षी सिंधूने बॅडमिंटन खेळायला स्वीकारलं किंवा मग तिने सुरुवात केली. तर आन्सर तुम्ही लिहू शकता बघा. पुलेला गोपीचंद वोन द ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. पुलेला गोपीचंद जे आहेत ते काय झाले होते तर ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप तिने 2001 साली जिंकली होती. ॲट द टाईम, त्यावेळी सिंधू वॉज जस्ट 8 year old, त्यावेळी सिंधू फक्त किती वर्षाची होती? 8 वर्षाची होती. शी यूज टू प्ले व्हॉलीबॉल, आणि ती नेहमी काय खेळायची तर व्हॉलीबॉल खेळायची. गोपीचंद्स विक्ट्री इन इंग्लंड इन्स्पायर्ड हर टू प्ले बॅडमिंटन इन्स्टेड ऑफ व्हॉलीबॉल, आणि गोपीचंदची जी विक्ट्री म्हणजे गोपीचंदला जो विजय मिळाला इंग्लंडमध्ये त्यापासून तिला प्रेरणा मिळाली आणि तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली व्हॉलीबॉल ऐवजी. ॲट द एज ऑफ 8 years शी स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन, आणि तिने 8व्या वर्षापासून काय केली तर बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे सेकंड प्रश्न. व्हॉट वर सिंधूज अचिव्हमेंट्स टिल शी वॉज 14 year old. आता वयाच्या 14व्या वर्षापर्यंत सिंधूने यशाची कोणती उद्दिष्ट साध्य केली होती? ओके, हा प्रश्न आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. सिंधूज फर्स्ट मेजर अचिव्हमेंट केम इन द फॉर्म ऑफ फिफ्थ सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. आता हे जे काही अंडर 10 कॅटेगरी आहे, फिफ्थ सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप ती जिंकली, पहिली तिचा अचिव्हमेंट. सेकंड, शी ऑल्सो वॉन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग, जे की अंबुजा सिमेंटचं ऑल इंडिया रँकिंग आहे त्यामध्ये सुद्धा तिने सिंगलचं टायटल जिंकलं होतं. पुढचं आहे शी ऑल्सो वॉन डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग, जे IOCचं ऑल इंडिया रँकिंग झालं त्यामध्ये तिने डबल्समध्ये तिने विजय मिळवला होता. कृष्णा खैतान ऑल इंडिया टूर्नामेंट, द सब ज्युनियर नॅशनल्स अँड ऑल इंडिया रँकिंग वेन शी वॉज अंडर 13 कॅटेगरी. 13 वर्षाच्या खाली जी कॅटेगरी आहे त्यामध्ये कृष्णा खैतान ऑल इंडिया टूर्नामेंट तिने जिंकलं. सब ज्युनियर नॅशनल्स आणि ऑल इंडिया रँकिंग हे तिने जिंकलं होतं. सिंधू वोन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी. अंडर 14 जी कॅटेगरी आहे त्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया, जे 51व नॅशनल स्कूल गेम झाले भारतामध्ये त्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालं. हे काही अचिव्हमेंट्स होते 14 वर्षाची ती होती तेव्हाचे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट हिस्ट्री वॉज क्रिएटेड बाय PV सिंधू इन 2016. 2016मध्ये PV सिंधूने कुठला इतिहास घडवला होता? व्हॉट वॉज हर व्हिक्ट्री इन द फॉलोइंग इयर्स, आणि तिच्या कुठल्या व्हॉट वॉज हर व्हिक्ट्री इन द फॉलोइंग इयर, आणि त्या इयरमध्ये तिचं काय यश होतं? तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द फायनल्स इन वुमेन सिंगल इन द रिओ ऑलिम्पिक 2016. 2016मध्ये तिने काय झालं तर रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये ती पोहोचली अँड शी वोन सिल्वर मेडल इन रिओ ऑलिम्पिक 2016. आणि 2016मध्ये तिला रिओ ऑलिम्पिकमध्ये काय झालं तर
काय मिळालं तर सिल्वर मेडल मिळालं होतं. हे तिच्यासाठी काहीतरी हा तिच्यासाठी इतिहास घडवणारा एक गोष्ट होती. फोर्थ क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट आर दी पॉझिटिव्ह कॅरेक्टर ट्रेट्स ऑफ पी व्ही सिंधू. पी व्ही सिंधूचे कुठले पॉझिटिव्ह असे कॅरेक्टर ट्रेट्स आहेत, वैशिष्ट्य आहेत. तर शी हॅज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तिच्याकडे एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आहे. शी हॅड द नेवर से डाय स्पिरिट, तिच्याकडे कधी हार न मानण्याची एक स्पिरिट आहे, ताकद आहे. शी हॅज ग्रेट डेडिकेशन अँड कमिटमेंट टुवर्ड्स बॅडमिंटन, तिच्याकडे एक डेडिकेशन समर्पण आहे आणि कमिटमेंट त्याशी ती जोडली गेलेली आहे ते बॅडमिंटनसोबत खूप चांगल्या प्रकारे. ह्या तिच्या काही पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पुढचा प्रश्न आहे व्हॉट रोल डू सिंधूज पॅरेंट्स प्ले ड्युरिंग हर इम्पॉर्टंट मॅचेस. ज्या काही महत्त्वाचे मॅचेस आहेत त्यामध्ये सिंधूच्या वडिलांचं की आईवडिलांचं काय महत्त्व आहे. तर द रोल ऑफ सिंधूज पॅरेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हर ड्युरिंग इम्पॉर्टंट मॅचेस. सिंधूचे जे आईवडील आहेत त्यांचं खूप महत्त्व आहे तिच्या महत्त्वाच्या मॅचेसच्या वेळेस, महत्त्वाच्या स्पर्धेच्या वेळी. हर फादर गिव्ज हर अ समरी ऑफ हाऊ शी प्लेज अँड दॅट इज व्हेरी हेल्पफुल टू हर. तिचे वडील जे आहेत ते तिला काय करतात तर समरी देतात, म्हणजे थोडक्यात सांगतात तिला की ती कशी खेळते, त्यामुळे तिला खूप मदत होते. हर पॅरेंट्स कॅन शो ऑर डिस्क्राईब एक्झॅक्टली वेअर शी गोज रॉंग इन द गेम. आणि तिचे आईवडील तिला सांगतात की ती कशाप्रकारे चुकीचं खेळत आहे आणि ते दाखवू पण शकतात. विच शी मे नॉट नोटीस इझिली, आणि ज्या गोष्टी ती इझिली नोटीस करू शकत नाही ते तिच्या आईवडील नोटीस करून तिला सांगत असतात. हा एक महत्त्वाचा भाग तिच्या आईवडिलांचा आहे किंवा रोल आहे त्या मॅचेसमध्ये. व्हॉट मॅसेज डज सिंधू कन्वे इन द लास्ट पॅरेग्राफ. आता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सिंधूने कुठल्या प्रकारचा मॅसेज आपल्याला दिला आहे. अकॉर्डिंग टू सिंधू, इफ ही ऑर शी इज वन ऑफ द टॉप प्लेयर्स, तो किंवा ती एक टॉप प्लेयर आहे, अँड डज नॉट प्ले वेल अँड लुजेस इन द फर्स्ट और सेकंड राऊंड, ते चांगले खेळत नाही आहेत आणि पहिल्या एका दुसऱ्या राऊंडमध्ये ते हरले. ही ऑर शी नॅचरली फील सॅड, निश्चितच त्याला किंवा तिला वाईट वाटेल. बट ही ऑर शी नीड्स टू कम आउट ऑफ द सिच्युएशन, परंतु त्यावेळेस तिला आणि तिला असेल किंवा मग त्याला असेल ह्या सिच्युएशनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. अँड देन प्रॅक्टिस हार्ड, आणि खूप मेहनत करावी लागेल. अँड आयडेंटिफाय हिज ऑर हर मिस्टेक, आणि पुन्हा तिला त्याला किंवा तिला स्वतःच्या चुका शोधाव्या लागतील. अँड लर्न फ्रॉम इट, आणि त्यातून शिकावं लागेल. ऑफकोर्स इट टेक्स टाईम टू कम आउट ऑफ इट, आणि निश्चितच याच्यातून बाहेर यायला त्यांना वेळ लागेल. बट ही ऑर शी नीड्स टू कॉप विथ, परंतु त्याला किंवा मग तिला यामध्ये काय करावं लागेल तर तडजोड करावी लागेल किंवा मग त्यामध्ये समायोजन करून घ्यावं लागेल. पाचवा प्रश्न आहे इमॅजिन दॅट, असं तुम्हाला कल्पना करायची आहे. पी व्ही सिंधू हॅज रिसेंटली वोन व्हेरी इम्पॉर्टंट टुर्नामेंट ॲट इंटरनॅशनल लेवल. आंतरराष्ट्रीय स्तरावर पी व्ही सिंधूने काय केलं तर एक महत्त्वाचा टुर्नामेंट, खेळाचा सामना जिंकला आहे. फ्रेम अन ईमेल ऑन बिहाफ ऑफ युअर स्कूल, तुमच्या शाळेच्या वतीने तुम्हाला एक ईमेल बनवायचा आहे आणि तिचं अभिनंदन करायचं आहे. यूज प्रॉपर ईमेल फॉर्मॅट, आणि ईमेलचा एक बरोबर योग्य असा फॉर्मॅट तुम्हाला वापरायचा आहे. आता हा जो फॉर्मॅट आहे तो तुमच्यासमोर दिलेला आहे, तशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. पहिले डेट असणार आहे, डेटमध्ये तुम्ही डेट आणि डे लिहिणार आहे. 1 जानेवारी 2021 ट्यूजडे. फ्रॉम कोणापासून, तुमच्यापासून, म्हणजे तुमचा मेल आय डी तिथे तुम्हाला टाकायचा आहे किंवा शाळेचा मेल आय डी तर तुम्ही टाकला तरी चालेल. आता इथे मी माझा घेतला आहे subodh.jadov007@gmail.com. त्यानंतर कोणाला लिहितो आपण pvsindhu123@gmail.com. आता हे इमॅजिनरी घ्यायचे ईमेल आय डीसुद्धा. त्यानंतर सब्जेक्ट काय असणार आहे टू कॉंग्रॅच्युलेट ऑन विनिंग बॅडमिंटन टुर्नामेंट. आता जी काही ती जिंकली आहे बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये तर त्याचं अभिनंदन करण्यासाठी हे तुम्ही ईमेल तिला लिहित आहात. तर निश्चितच सोपं आहे. पुन्हा तुम्ही हे सब्जेक्ट झाल्यानंतर एक लाईन सोडून द्यायची आहे, डिअर मिस सिंधू, पुन्हा एक लाईन सोडून द्या. आय एम द स्टुडंट्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सर्वेश इंग्लिश स्कूल सिल्लोड. मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे सर्वेश इंग्लिश स्कूलचा सिल्लोड येथील. आय राईट दिस मेल टू कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर अचिव्हमेंट. तुझे काही कामगिरी केली आहेस त्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी हे मेल तुम्हाला मी लिहित आहे. प्लीज ॲक्सेप्ट आवर कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन बिहाफ ऑफ अवर स्कूल. कृपया आमचे जे काही अभिनंदन आहे ते स्वीकार करावेत आमच्या शाळेच्या वतीने. युअर रिसेंट विन इन एशियन बॅडमिंटन टुर्नामेंट. तुम्ही जे काही आता एशियन बॅडमिंटन टुर्नामेंट जिंकला त्यासाठी तुमचं अभिनंदन. युअर एक्झम्पलरी सक्सेस विल ऑलवेज इन्स्पायर यंग प्लेयर्स. तुमचं जे काही एक सक्सेसफुल म्हणजे यश आहे ते निश्चितच इन्स्पायर करतं, प्रेरणा देतं यंग प्लेयर्सला. इट इज अ ग्रेट ऑनर टू आवर नेशन. हे निश्चितच आपल्या याच्यासाठी नेशनसाठी एक अभिमानाची बाब आहे.
विश यू मेनी ग्रेट अचिव्हमेंट इन फ्युचर, आणि तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा चांगली कामगिरी यावी किंवा चांगलं यश तुम्हाला संपादन व्हावं अशा अपेक्षा. युअर सिन्सिअरली, तुमचेच विश्वासू किंवा मग तुमचा सिन्सिअरली सुबोध जाधव, स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह, सर्वेश इंग्लिश स्कूल, सिल्लोड. अशा प्रकारे तुम्ही शेवट करणार आहात. आता लक्षात घ्या, फ्रॉम सुबोध जाधव माझं ईमेल आय डी होतं, त्यामुळे मी ते माझं नाव लिहिलं आहे. ती जर तुम्ही दुसरं लिहिलं नाव कुठे इथे फ्रॉममध्ये, तर तुम्हाला तेच नाव खाली घ्यायचं आहे. आता या ईमेल रायटिंगवर मी स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, ईमेल रायटिंग चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. आता आपण येतो आहोत लँग्वेज स्टडीकडे. त्यातील पहिलं आहे बघा कोऑर्डिनेशन, ज्याला आपण समन्वय असं म्हणतो. ऑब्झर्व द क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. काही वाक्य दिले आहेत, उपवाक्य दिले आहेत, त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. जसं ही इज इंटेलिजंट अँड ही इज हार्डवर्किंग. आसिफ वॉज टायर्ड बट ही कुड नॉट रेस्ट. यू कॅन गो फॉर अ वॉक ऑर यू कॅन एक्झरसाइज ॲट होम. आता जे कलर दिसतं बघा, अँड, बट, ऑर, या संदर्भात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. हे कलर केलेले आहेत. सीमा हॅज रिकवर्ड फ्रॉम फीवर, सोला कलर केलं बघा. शी कॅन अटेंड स्कूल. अंडरस्टँड. हे 4 वाक्य दिसत आहेत तुम्हाला. आता माहिती काय दिली आहे ते समजून घेऊया. इच ऑफ द अबोव सेंटेन्सेस, आता प्रत्येक जे वाक्य तुम्हाला दिसतंय वरती, हॅव क्लॉजेस, दोन्ही वाक्यामध्ये क्लॉजेस आहेत. विच डू नॉट डिपेंड ऑन इच अदर फॉर कम्प्लीट सेन्स. आणि हे जे काही क्लॉजेस आहेत ते एकमेकांवर डिपेंड नाही आहेत वाक्याचा अर्थ मिळवून देण्यासाठी. आता पुन्हा एकदा थोडक्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा मी, की क्लॉजेसवर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही क्लॉजेस चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. व्हिडिओ 15 ते 20 मिनिटाचा आहे, परंतु क्लॉजेसचं जी अडचण आहे तुमची ती कायमस्वरूपी त्यातून संपून जाईल. त्यामुळे ती व्हिडिओ जाऊन निश्चित बघा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही जाऊन ते अभ्यासू शकता. आता इथे काय दिलं आहे बघा, इच ऑफ द अबोव सेंटेन्सेस हॅव क्लॉजेस विच डू नॉट डिपेंड ऑन इच अदर फॉर कम्प्लिटिंग सेन्स. आता दोन्ही हे जे वरती सेंटेन्सेस दिले आहेत त्यामध्ये क्लॉजेस आहेत, 2 आहेत. जसं सीमा हॅज रिकवर्ड फ्रॉम फीवर, हा एक क्लॉज आहे. सो शी कॅन अटेंड स्कूल, ही एक दुसरा क्लॉज आहे या सेंटेन्सेसमध्ये. परंतु ते एकमेकांवर डिपेंड नाहीत. दे आर कॉल्ड इंडिपेंडेंट ऑर कोऑर्डिनेट क्लॉजेस. त्यामुळे त्यांना इंडिपेंडेंट किंवा मग कोऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात, स्वतंत्र उपवाक्य असं म्हणतात. दे आर जॉईन बाय कंजक्शन्स लाईक. आणि हे जे काही इंडिपेंडेंट क्लॉजेस असतात किंवा कोऑर्डिनेट क्लॉजेस असतात तर ते काय केलं जातात, तर जॉईन केले जातात कशाने, तर कंजक्शनने, उभ्या आणि अव्ययाने, कंजक्शन्सने. तर कुठल्या कंजक्शन्सने ते जोडले जातात, तर अँड, बट, ऑर, सो. हे जे काही कंजक्शन्स आहेत त्यांनी ते जोडले जातात आणि या कंजक्शनलाच काय म्हणतात, तर कोऑर्डिनेटर्स असं म्हणतात. ओके. तर आणखीन काही कोऑर्डिनेटर्स दिले आहेत. आता या लक्षात घ्यायचं तुम्हाला, हे जे कोऑर्डिनेटर दिसले ते समजून चालायचं की जे दिलं वाक्य आहे ते इंडिपेंडेंट क्लॉजचं आहे. जसं ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, येट, स्टील, हाऊएव्हर, नेव्हरथलेस, ऑर, नॉर, एल्स, आयदर ऑर, नायदर नॉर, सो, देअरफोर, डज, हेन्स, फॉर. हे काय तर काही इम्पॉर्टंट कोऑर्डिनेटर्स आहेत. आता खाली प्रश्न दिला बघा, पिक आउट द कोऑर्डिनेटर क्लॉजेस अँड इन सर्कल द कोऑर्डिनेटर्स. आता तुम्हाला काय करायचं, तर पिक आउट करायचं आहे कोऑर्डिनेट क्लॉज. कुठला कोऑर्डिनेट क्लॉज आहे तुम्हाला तो फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे क्लॉजेस कुठले आहेत कोऑर्डिनेट ते तुम्हाला शोधायचे आहेत आणि सर्कल करायचं तुम्हाला कशाला, तर कोऑर्डिनेटर्सला. ओके. 2 प्रश्न आहे बघा, पिक आउट कोऑर्डिनेट क्लॉजेस. कोऑर्डिनेट क्लॉजेस तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि सर्कल करायचं तुम्हाला कोऑर्डिनेटर्सला. आता मी आन्सरमध्ये इथं जे काही आहे त्याला अंडरलाईन करणार आहे कशाला, कोऑर्डिनेट क्लॉजेसला, आणि सर्कल तर त्याला ते कलर केलेले आहेत. डिरेक्टली आन्सर तुम्हाला दिलेले आहेत. जसं अँडला कलर केले म्हणजे ते काय, तर कोऑर्डिनेटर आहे. ओके. मग आता कोऑर्डिनेट क्लॉज कुठले आहेत, तर बघा पहिल्या सेंटेन्सेसमध्ये शी बेग अ सिल्वर मेडल, हा पहिला एक क्लॉज आहे. आणि दुसरा जो असणार आहे तो कुठला आहे, शी फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम. हे 2 क्लॉज आपल्याला दिसून येतात आणि दोन्ही पण काय, तर कोऑर्डिनेट क्लॉज आहेत. आणि हा जो आहे तो सर्कलच करूया डायरेक्टली, हा आहे कोऑर्डिनेटर. ओके. पुढचा जो दिसतो आपला सेकंड सेंटेन्स, त्या सेकंड सेंटेन्समध्ये दिसेल पी व्ही सिंधू इज ॲन एस शटलर. ओके. बट हा झाला कोऑर्डिनेटर. अंडरस्टँड. आणि हे पुढचं शी वॉज बोर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स. तर हे झालं आहे अनादर, एक दुसऱ्या प्रकारचं कोऑर्डिनेट क्लॉज. पुढचं यू मस्ट प्ले वेल, हे कोऑर्डिनेट क्लॉज आहे. सर्कल करूया ऑरला, ते झालं कोऑर्डिनेटर. आणि यू लूज द फर्स्ट राऊंड टू ऑफ प्ले, हे झालं सेकंड कोऑर्डिनेट क्लॉज. पुढचं वाक्य आहे माय पॅरेंट
माय पॅरेंट्स जॉईन आउट माय फ्लॉज, हे आहे पहिलं कोऑर्डिनेट क्लॉज. आय कॅन इम्प्रूव्ह माय गेम, हे आहे दुसरं कोऑर्डिनेट क्लॉज. आणि सोला तुम्हाला सर्कल करावं लागेल, ते आहे कोऑर्डिनेटर. ओके, अशा प्रकारे ह्याचे आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. आता आय होप तुम्हाला हा जो चॅप्टर आपण बघितला आहे कुठला, PV सिंधू 4.2 अँड आयकॉन ऑफ सक्सेस, या चॅप्टरची वॉर्मिंग अप, मार्जिन क्वेश्चन, इंग्लिश वर्कशॉप, त्याचबरोबर लँग्वेज स्टडी यांची प्रश्न उत्तरं तुम्हाला समजलेली आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी काही लिंक दिली आहे त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 8वीचे सर्व चॅप्टरचे व्हिडिओ बघू शकता. 8वीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ग्रामर आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. ओके, तर त्यावर जाऊन तुम्ही निश्चितच ते समजून घ्या. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही या गोष्टी काय होतील तर चांगल्या प्रकारे समजून जातील किंवा क्लिअर होतील. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.